Hi everyone, welcome to Sri Krishna Online Coaching Center. Okay, so आपण आजपर्यंत पेज नंबर 9 पर्यंत बघितलं. ओके, 9 आणि 10th वरचे आपण यूज युअर ब्रेन पॉवर सॉल्व केलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला मी होमवर्क म्हणून कोणतं एक्झाम्पल दिलं होतं? एक्झाम्पल फर्स्ट पेज नंबर 10 वर. ओके, त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तुमचा डू यू नो मध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल वेव्स बद्दल त्यांनी काहीतरी आपल्याला इंट्रोडक्शन दिलं त्यांचं. ओके, तेवढं आपण बघूया नंतर पुढे जाऊ. ओके, बघा आता पेज नंबर 10 वर डू यू नो ग्रॅव्हिटेशनल वेव्स. Waves are created on the surface of earth when we drop a stone into it. ओके, आपल्याला माहिती आहे वेव्ह कशी फॉर्म होता जेव्हा आपण एखादा दगड पाण्यामध्ये मारतो. राईट ना, आपण जेव्हा एखादा दगड पाण्यामध्ये मारतो तेव्हा काय होतं, तिथं अशा लाटा तयार होता बघा. राईट ना, सेंटर पासून काय होता, लाटा तयार होता. सो त्या लाटाच म्हणजे काय असतं, तुमच्या वेव्ज असतात. राईट ना, त्या वेव्हच्या फॉर्ममध्ये असतात. सो त्यांनी ते सांगितले, आपण एखादा स्टोन घेतला आणि तो वॉटरमध्ये फेकल्यानंतर तो सरफेसवर काय तयार होता, वेव्स तयार होता. सिमिलरली you must have seen the waves generated on the string when both its ends are held in a hand and it is shaken. सपोज आपण स्ट्रिंग घेतली, एक दोरा घेतला हातात. ओके, एका मित्राच्या हातात एक दोरा आहे, माझ्या हातात एक दोरा. राईट ना, जेव्हा आपण त्याला असं मूव्ह करतो, ओके मूव्ह करतो तेव्हा त्याच्यात काय तयार होते, वेव्ह तयार होते. राईट ना. ओके, सो तुम्हाला भरपूर प्रकार माहिती आहे वेव्हचे, असे म्हणजे दैनंदिन जीवनातले भरपूर उदाहरणं सांगता येईल की त्याच्यामध्ये वेव्ह तयार होतं. राईट ना, आपण हाताने पण वेव्ह तयार करू शकतो. माहिती तुम्हाला वेव्हचा फॉर्मॅट कसा असतो. सो त्या टाईपची वेव्ह या आहेत. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि जे काही लाईट आहे, राईट ना, जे काही लाईट आहे ते लाईट पण कशाचा टाईप आहे, वेव्हच आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. नेक्स्ट आता बघा त्याचे टाईप कोणते, मग त्याचे भरपूर टाईप आहे. कशाचे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. फर्स्ट टाईप कोणते, गामा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्स आर ऑल दी डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, सो हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे टाईप दिलेले ते तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, जेवढे काही टाईप आहे त्याचे ते लिहून घ्यायचे, ते बुकमध्ये तुम्हाला दिलेले ऑलरेडी. नंतर बघा, astronomical objects emit these waves and they receive the using our instrument. All the knowledge about the universe has been obtained through these waves. आता मग या वेव्स येतात कुठून. ओके, सो ह्या वेव्स येतात कुठून त्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये. वेव्स कुठून येत आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे. ओके, जे म्हणजे आपल्या स्पेसमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहे त्या ऑब्जेक्ट्स पासून हे रेज काय होतात, इमिट्स होतात, म्हणजे तिथून ते काय करतात, बाहेर निघतात ते वेव्स. ओके, आणि त्या वेव्हच्या थ्रूच आपण जे काय आपलं युनिवर्स आहे त्याचा स्टडी करू शकतो. राईट ना, कारण की आपल्या सायंटिस्टने काय केलेलं आहे की जे काही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टमधली जे काही वेव्स बाहेर निघतात, ओके, ते वेव्स आपण काय करतो, कॅप्चर करतो. ते कॅप्चर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, इन्स्ट्रुमेंट असतात. मग त्या वेव्ह कॅप्चर केल्यानंतर आपल्याला त्या ऑब्जेक्टबद्दल काय भेटते, माहिती भेटते. राईट ना, म्हणजे त्या वेव्समधून आपल्याला त्याच्या भरपूर काही गोष्टी समजून जातात की या ऑब्जेक्टवर काय असेल काय नाही, ते सर्व त्या वेव्सवरून आपल्याला कळतं. म्हणून त्यांनी तिथं सेंटेन्स दिलेलं आहे. काय दिलेलं सेंटेन्स बघा, दी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट दिस वेव्ह अँड वी रिसीव्ह दिस विथ युझिंग आवर इन्स्ट्रुमेंट. ऑल दी नॉलेज अबाउट द युनिवर्स दॅट हॅज बीन ऑब्टेन थ्रू दी वेव्स. म्हणजे वेव्सच्या थ्रू आपण आपल्या युनिवर्सबद्दलचा स्टडी हा स्ट्रॉंग करू शकलो. राईट ना, जो काही आपण डाटा कलेक्शन केलेला आहे, राईट ना, तो कशापासून केलेला आहे, या वेव्सपासूनच केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॅराग्राफ, ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी डिफरंट टाईप ऑफ वेव्ह. आता ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स पण आहेत, ह्या पण खूप वेगळ्या प्रकारच्या वेव्स आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल वेव्स त्यांनी म्हटले त्या. दे हॅव बीन कॉल्ड दी वेव्स ऑफ दी फॅब्रिक ऑफ अ स्पेस टाईम. ओके, आणि त्या वेव्हलाच आपण अजून काय म्हणतो, फॅब्रिक ऑफ अ स्पेस टाईम. आता नंतर बघा, आईन्स्टाईन प्रेडिक्ट देअर एक्झिस्टन्स इन 1916. जे काही आईन्स्टाईन होता आपला सायंटिस्ट. ओके, जो काही सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टनी त्याचं प्रेडिक्शन केलं होतं, म्हणजे त्यांनी आकाशवाणी केली होती. केव्हा, 1916ला. ओके, की काय आकाशवाणी केली होती की त्यांनी, की जे काही वेव्स आहे कोणत्या वेव्स म्हणलं त्यांनी, जो ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ओके, ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स ह्या आहेत असं त्यांनी 1916मध्ये आकाशवाणी केली होती. ओके, म्हणजे असं भविष्य आपण सांगत नाही का की तुझं भविष्यात असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. राईट ना, या टाईपने होईल किंवा त्या टाईपने, म्हणजे भरपूर गोष्टी आपण सांगतो. तसं त्यांनी सांगितलं होतं की 1916मध्ये त्याला असे हे आलं होतं की
एक आयडिया आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पण टाईपच्या काहीतरी वेव्ज असतात असं त्यांनी सांगितलं होतं. नेक्स्ट बघा मग, these waves are very weak and it is very difficult to detect them. बघा ह्या वेव काय आहेत, खूप वेगळ्या आहेत. जेव्हा जर आपल्या वेव आहे त्या आपण इझिली डिटेक्ट करू शकतो, पण हे ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहे ह्या खूप डिफिकल्ट आहेत डिटेक्ट करण्यासाठी. ओके, सो ते का बरे बघा, scientists have constructed extremely sensitive instrument to detect the gravitational waves emitted by the astronomical sources. बघा मग ह्या वेव्स का बरं डिफिकल्ट आहे, कारण की ह्या खूप अशा म्हणजे एकदम वीक आहेत. ज्या काही ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहे ह्या काय खूप वीक आहे. मग त्या वीक असल्यामुळे त्यांना डिटेक्ट करण्यासाठी एकदम सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंटची गरज असते. मग त्या सेन्स करण्यासाठी त्या सेन्स करण्यासाठी सायंटिस्टनी काय केलं की त्याच्याबद्दल एक सेन्सिटिव्ह असं इन्स्ट्रुमेंट तयार केलं. ओके, मग बघा ते आणि मग त्याच्या थ्रू आपण त्या वेव्हचं काय करू शकतो, कलेक्शन करू शकतो, त्याला सेन्स करू शकतो. ओके, देन बघा अमॉंग दीज, आता बघ त्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवले, त्याच्यामधलं एक इन्स्ट्रुमेंट बघा कोणतं आहे. अमॉंग दीज दी LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ओके, हा त्यांनी काय इन्स्ट्रुमेंट त्यांनी बिल्ड केला. कशासाठी बिल्ड केला, की ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत ह्या ज्या काही ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्यांचं सेन्स करण्यासाठी किंवा यांचा स्टडी करण्यासाठी, त्यांना कॅप्चर करण्यासाठी त्यांनी या इन्स्ट्रुमेंटचा यूज केला. ओके, आणि हा एक त्याच्यामधला एकदम प्रॉमिनंट वन आहे, म्हणजे ह्याच्या थ्रूच आपण ते बघू शकतो, एकदम ॲक्युरेट त्या वेव्हचा आपण काय करू शकतो, सेन्स करू शकतो. एक्झॅक्टली आफ्टर दी 100 years ऑफ दी प्रेडिक्टेशन सायंटिस्ट डिटेक्ट दिस वेव्ह कमिंग फ्रॉम दी ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स. बघा आता जो आईन्स्टाईन होता त्या आईन्स्टाईननी काय केलं होतं, याचं 1916 मध्येच काय त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं, पण 100 वर्षानंतर त्याच्यावर इन्स्ट्रुमेंट निघलं आणि ती गोष्ट खरी ठरली. म्हणजे सायंटिस्टला काय आढळून आलं की ह्या टाईपचे खरंच वेव्ह आहेत, ग्रॅव्हिटेशनल ज्या वेव्स त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं आईन्स्टाईननी, त्या वेव्स त्यांना मग तिथं दिसल्या. ओके, म्हणजे ते प्रेडिक्शन काय ठरलं, तिथं खरं ठरलं ते प्रेडिक्शन तिथे. नंतर बघा, इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्यूट दी सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. दिस डिस्कवरी हॅज ओपन ए न्यू पाथ ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. आणि ह्या डिस्कवरीमुळे, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला, ह्या डिस्कवरीमुळे आपल्याला युनिवर्सचा अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त डाटा मिळू लागला. बरोबर ना, ज्या काही गोष्टी आपल्याला अननोन होत्या त्या गोष्टी पण काय माहिती पडू लागल्या. कशामुळे, वेव्हजमुळे, या ग्रॅव्हिटेशनल वेव्हजमुळे. आणि वेव्हचा यूज हा कशामुळे होतो तुम्हाला माहिती आहे, कशासाठी होतो की हे वेव्ह कोणी इमिट करतं, जे काही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे, जे काही प्लॅनेट्स आहेत, ओके, ते प्लॅनेट्स काय करतात, हे वेव्ह इमिट्स करतात आणि ती वेव्ह आपण कॅप्चर करून त्याचा स्टडी करून त्या प्लॅनेटबद्दल त्याची आपण माहिती कलेक्ट करतो. ओके, हे झालं तुमचं डिव्हिजनमधलं ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ओके, आता याच्यानंतरचा तुमचा टॉपिक आहे तो आहे पेज नंबर 11. ओके, आणि तो टॉपिक आहे तुमचा, सो नेक्स्ट टॉपिक काय आहे तुमचा, फ्री फॉल. ओके, पेज नंबर 11 वरचा टॉपिक बघणार आहे आपण, फ्री फॉल. सो त्याच्यामध्ये म्हटलंय ट्राय दिस, करून बघा. काय करून बघायचंय, टेक ए स्मॉल स्टोन, होल्ड इन युअर हँड, विच फोर्स ऍक्टिंग ऑन दिस स्टोन. काय सांगितलं त्यांनी, एक स्टोन घ्या. ओके, सपोज दिस इज अ स्टोन. ओके, हा पेन आहे, मार्कर, पण मग आपण काय करतो, सपोज हा काय आहे, स्टोन आहे. ओके, काय सांगितलं त्यांनी, स्टोन आपल्या हातात धरायचे. ओके, आणि काय सांगितलंय, प्रश्न विचारला मग त्याच्यात, विच फोर्स ऍक्टिंग ऑन दी स्टोन, नाव रिलीज दी स्टोन, व्हॉट डू यू ऑब्झर्व, व्हॉट आर दी फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी स्टोन आफ्टर रिलीज इट. आता सांगितलं त्यांनी की स्टोन घेतला हातात आपण, राईट, स्टोन हातात धरला आपण, त्यांनी काय सांगितलं मग त्याच्यावर कोणता फोर्स ऑब्जेक्ट होत असेल, ऑब्व्हियसली त्याच्यावर कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असेल किंवा होत आहे. ओके, याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा रिलीज केल्यानंतर, राईट ना, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आहेच त्याच्यावर, पण अजून कोणता फोर्स सांगता येईल, आपण हाताने लावलेला फोर्स पण आपण काय त्याच्यावर अप्लाय करतोय ना, म्हणजे आपण बॅलन्स करतोय. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय, राईट ना, त्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला आपण रोखतोय जाण्यासाठी तिकडे, बरोबर ना, खाली जाण्यासाठी त्याला आपण काय करतोय, रोखतोय. तो खाली जात नाही, का बरं जात नाही, कारण की आपण पण त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला आपण आपल्या हाताने जो काही फोर्स देतोय त्याने काय करतोय, त्याला बॅलन्स करतोय. सपोज मी हँड काढून टाकला, मग काय होऊन जाईल, हा स्टोन खाली पडणार. का बरं, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला कंटिन्युअसली काय करणार आहे, पुल करणार आहे, स्वतःकडे खेचणार आहे, त्याच्यामुळे तो खाली पडेल. ओके, सो तो फ्रीली खाली पडणार तिथे.
ओके. सो याच्यामध्ये काय सांगता येतं आपल्याला बघा, एखादी वस्तू, कोणती पण वस्तू घ्या बघा तुम्ही, कोणते ऑब्जेक्ट घ्या, ते खूप वेळ तुम्ही जर का हातात ठेवला तर आपल्याला जाणवतं की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय होतोय, राईट ना. जर का आपण 4-5 सेकंदासाठी तो धरून ठेवला तर आपल्याला काही वाटणार नाही त्याच्याबद्दल, राईट ना. पण एखादी वस्तू घ्या, 1 किलोची वस्तू घ्या तुम्ही, 10 मिनिटं धरून ठेवा, बघा तुमचा हात असं खाली खाली जायला सुरुवात होऊन जातो. आपल्याला जाणवतं त्याच्यामध्ये की काय, की तुमचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतोय, त्या ऑब्जेक्टला काय करतोय, ओढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपला हात, आपल्याला आपण म्हणतो हात जड होऊ लागला म्हणतो आपण, राईट ना. हे का बरं होतं, कारण की कंटिन्युअसली खालून त्याला काय फोर्स लागत असतो, बरोबर. आपण लावतो तोपर्यंत फोर्स ठीक आहे, पण जेव्हा आपला हात जेव्हा दुखून येतो, राईट ना, मग आपल्याला वाटतं की खूप जड झालं. ते जड नाही होत. काय होतं, खालून काय होतं, त्याचा फोर्स त्याला काय करतो, ओढत असतो. ओढल्यामुळे मग काय आपला हात गळून जातो. मग एक वेळ अशी येते की आपला हात थकून गेल्यावर आपण सोडून देतो त्याला, राईट ना. मग तो इझिली खाली ड्रॉप होऊन जातो. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फील करू शकता फोर्स कसा आपला येतो. 1 किलो वजन घ्या हातात आणि तासभर असं धरून ठेवा त्या हातात, ओके. तुम्हाला फील होईल की जीची व्हॅल्यू कशी अप्लाय होते त्याच्यावर. करून बघा ऍक्टिव्हिटी घरी. सो त्याच्यामध्ये आपल्याला फ्री फॉल म्हणजे काय सांगायची, तर आपण जेव्हा रिलीज करतो तेव्हा दगड ड्यू टू दी acceleration ड्यू टू दी ग्रॅव्हिटी काय जाणार आहे, तो ऑब्जेक्ट खाली पडणार आहे. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये बघा फ्री फॉलच्या काय दिलेलं, मग वी नो दॅट द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी ड्यू टू दी अर्थ ऍक्ट ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. हे आपल्याला चॅप्टर चालू झाल्यापासून माहिती की अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो प्रत्येक ऑब्जेक्टवर कंटिन्युअसली काय होत राहतो, अप्लाय होत असतो, ओके. प्रत्येक ऑब्जेक्टवर, अर्थवर जेवढे काही ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे त्या सर्व ऑब्जेक्टवर काय तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होत असतो, अप्लाय होत असतो. व्हेन वी वेअर होल्डिंग दी स्टोन इन अवर हँड, जेव्हा आपण आपल्या हातात होल्ड करतो दगड, ओके. दी स्टोन वॉज एक्सपिरियन्स दिस फोर्स बट इट वॉज बॅलन्स बाय द फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट दी ऑपोजिट डायरेक्शन. बघा, जेव्हा आपण स्टोन हातात धरतो काय होतंय की त्या स्टोनला खालून काहीतरी फोर्स लागला जातो, त्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय खालचा फोर्स, बरोबर. पण आपण अपोजिट डायरेक्शनने त्याला फोर्स लागतो, बरोबर ना. हे बघा, अपोजिट डायरेक्शन म्हणजे कसं, बघा हा स्टोन खाली जाणार आहे पण मग त्याला मी काय वरती खेचून धरले, राईट ना. म्हणजे ते त्याला फोर्स कोणत्या डायरेक्शन लावतोय, डाऊनवर्ड डायरेक्शननी, आणि आपण हँडने त्याला फोर्स कोणत्या देतोय, अपवर्ड डायरेक्शननी. म्हणजे त्या फोर्सला आपण आपल्या हाताच्या फोर्सने काय करतोय, बॅलन्स करतोय, कळतंय ना. म्हणजे जो काही तो फोर्स आहे खालचा, त्या फोर्सला आपण काय करतो, बॅलन्स करतोय, आणि तो स्टोन आपण खाली जाण्यापासून थांबवतोय त्याला, ओके. पुढे बघा, ॲज अ रिझल्ट दी स्टोन रिमेन ॲट अ रेस्ट. आता काय स्टोन काय असतो, रिमेन रेस्ट असतो, का बरं, कारण की आपण खालचा फोर्स काय करतो, बॅलन्स करतो आपल्या हँडने दिलेल्या फोर्सने, बरोबर ना. आपण पण त्याच्यावर काही फोर्स अप्लाय करतोय, त्याच्यामुळे खालचा फोर्स काय होतो, बॅलन्स होतोय, आणि ती जी काही स्टोन आहे, ओके, जे काही स्टोन आहे ते स्टोन काय राहते तिथं रेस्ट पोझिशनमध्ये राहते, ओके. नेक्स्ट बघा, मग once we release the stone from our hand, the only force that act on the gravitational force of the earth and the stone falls down under the influence. बघा, आता काय सांगितलंय की जर का आता आपण स्टोन धरलेलं होतं त्याच्यामुळे काय होत होतं की फोर्स बॅलन्स व्हायचा, राईट ना. दोन्हीकडचा फोर्स काय व्हायचा, बॅलन्स होता. त्याच्यामुळे ती जे काय ऑब्जेक्ट होतं, स्टोन होतं आपल्या हातात, ते काय असं होतं, रेस्टमध्ये होतं, राईट ना. आता काय केलं आपण, हात आपण काढून घेतला, राईट ना, हात आपण काढून घेतला. दॅट्स वाय काय होतंय, मग त्याच्यामुळे काय होतंय की तो स्टोन काय होतंय, फ्रीली काय होणार आहे, खाली पडणार आहे. व्हाय, खाली का बरं पडला तो, कारण की त्याच्यावर ओनली वन एकच फोर्स ऍक्ट होतोय, तो कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे तो काय गेलाय, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो काय गेलाय, खाली गेलाय जमिनीवर, ओके. बघा नंतर, व्हेनेवर an object moves under the influence of the force of a gravity alone, it's said to be falling freely. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर का फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली जात असेल जमिनीवर, तर त्या बॉडीला आपण फ्रीली फॉल असं म्हणू शकतो. किंवा जेव्हा ओनली वन त्याच्यावर एकच फोर्स असेल, तो कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Thus the released stone is in the free fall. In the free fall, the initial velocity of the object is a zero. आता फ्री फॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज स्मॉल यू इक्वल्स टू 0 असते, बरोबर ना. आता ऑब्जेक्ट किती होता, रेस्ट मध्ये, याची युनिव्हर्सल व्हेलॉसिटी काय आहे का, नाही, 0 आहे, ओके. सोडल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी वाढली, सो युनिव्हर्सल व्हेलॉसिटी काय घेणार आपण तिथं, 0 घेणार. त्यांनी ते दिलेले पण. The frictional force due to the air appears the motion of the object and the bouncy force also act on the object. Thus the true free fall possible only in a vacuum.
आता जे आपण म्हटलं मी तुम्हाला की फ्री फॉल कशाला म्हणायचं, ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असं ओके. पण जर का आपल्याला फ्री फॉल बघायचा आहे तर तो आपण ओनली वन कशामध्ये बघू शकतो, व्हॅक्यूम मध्ये, राईट ना. कारण की जर का आता मी ह्याला फ्री फॉल नाही म्हणू शकत, कारण की इथं एअर डिस्टर्बन्स पण येतोय, एअरमध्ये पण एक फोर्स प्रेझेंट आहे, त्या फोर्सला आपण बायन्सी फोर्स म्हणतो, राईट ना. तो फोर्स आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय असतो, ऑपोजिट असतो, बरोबर ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय असते, टुवर्ड्स दी सेंटर, आणि बायन्सी फोर्सची कुठं असते, अपवर्ड साईडला असते, ओके. सो तो ऑपोजिट फोर्स आहे. बॉयन्सी फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ऑपोजिट असा फोर्स आहे, ओके. सो जर का आपण असं फ्रीली या वातावरणामध्ये जर का मी स्टोन सोडला तर त्याच्यावर ओनली तो फ्री फॉल म्हणता येईल का मला, त्याला नाही म्हणता येणार. का बरं, कारण की इथं एअर प्रेझेंट आहे आणि एअरमधला जो काही बॉयन्सी फोर्स आहे तो पण त्याच्यावर ऍक्ट होतो. सो त्याच्यामुळे मी काय सांगणार, जर का फ्री फॉल करायचं असेल तर फ्री फॉल कशामध्ये पॉसिबल आहे, फक्त व्हॅक्यूममध्ये. कारण व्हॅक्यूममध्ये काय कोणत्याही प्रकारचं त्याच्यात एअर नसणार आहे, राईट ना. त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असणार आहे का, नाही. सो तिथं आपण काय करू शकतो, फ्री फॉल करू शकतो, ओके. नंतर बघा, फॉर ए फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट दी वेलोसिटी ऑफ रिचिंग ऑन दी अर्थ अँड दी टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय दी न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आणि हे फ्री फॉल, ओके. या फ्री फॉलमध्ये आपण काय करू शकतो, तिची वेलोसिटी पण आपण फाइंड करू शकतो, फ्री फॉलिंग बॉडीची. ती कशी फाइंड करू शकतो आपण, फ्रॉम दी न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. जे काही न्यूटनची इक्वेशन बघितली तुम्ही बघा 9th क्लासमध्ये चॅप्टर 1 मध्ये बघितले तुम्ही, राईट ना. सो त्या लॉनुसार तुम्ही काय करू शकता, त्या इक्वेशननुसार तुम्ही ते फाइंड करू शकता त्याची वेलोसिटी वगैरे, ओके. नेक्स्ट दिले बघा, u इक्वल्स टू 0. पण तेव्हा लक्षात ठेवायचं, u इक्वल्स टू 0 टाकायचं आहे आणि ऍक्सलरेशन इक्वल्स टू g टाकायचे त्या फॉर्म्युल्यामध्ये. आता ते तीन इक्वेशन कोणकोणते तुमचे, v इक्वल्स टू काय तुमचं, u प्लस at. सेकंड इक्वेशन काय तुमचं, s इक्वल्स टू ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर, ओके. आणि थर्ड इक्वेशन काय तुमचं, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2s, ओके. हे आपले इक्वेशन ऑफ मोशन आहे न्यूटनचे, ओके. ह्याच्यामध्ये काय टाकायचं कुठं आपल्याला, u च्या ठिकाणी 0 करायचं आणि a च्या ठिकाणी g करायचं, कारण की ऍक्सलरेशन ड्यू टू काय, ग्रॅव्हिटी. मग हा फॉर्म्युला कसा तयार होईल, आपली फ्री फॉल चेक करण्यासाठी. हा फक्त फ्री फॉल मध्ये, जेव्हा फ्री फॉल मध्ये ऑब्जेक्ट असेल, ओके, आणि त्याची जर का आपल्याला वेलोसिटी फाइंड करायची तेव्हा मग यूज करायचं. u ची व्हॅल्यू काय 0, मग काय राहील तुमचं इक्वेशन, v इक्वल्स टू आणि a च्या ठिकाणी काय g, v इक्वल्स टू gt. हे झालं फर्स्ट, ओके. सेकंड कसं येईल मग, s इक्वल्स टू u ची व्हॅल्यू 0 म्हणजे t पण 0 येईल, म्हणजे काय राहील हाफ ऑफ gt स्क्वेअर. आणि थर्ड कसं राहील, v स्क्वेअर इक्वल्स टू 2as, ओके. हे असं तुमचं राहील. इथं काय करू शकतो आपण या कंडिशन मध्ये, हे बघा इक्वेशन फर्स्ट v इक्वल्स टू gt मध्ये आपण काय फाइंड करू शकतो, व्हेलॉसिटी अँड टाइम, ओके. सेकंड मध्ये काय फाइंड करू शकतो आपण, सॉरी हे कशाचं रिलेशन आहे, व्हेलॉसिटी अँड टाइमचं आहे. सेकंड रिलेशन कशाचं आहे तुमचं, डिस्प्लेसमेंट अँड टाइम, ओके. सेकंड रिलेशन कशाचं आहे, डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि थर्ड आहे डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, ओके. हे तीन रिलेशन जर का आपल्याला माहित असेल तर आपण फ्री फॉल काय करू शकतो, फाइंड करू शकतो, ओके. आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, a च्या ठिकाणी तर g आहे ना, gs, ओके. जिथं a दिसतं तिथे g टाकायचं आणि जिथं u दिसतं तिथं 0 टाकायचं. बघा नेक्स्ट आता, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अपवर्ड द एक्सेलरेशन इज अ नेगेटिव्ह, दॅट इज अ डायरेक्शन ऑपोजिट टू द व्हेलोसिटी अँड टेकन टू द मायनस g. बघा एखादा ऑब्जेक्ट आपण काय केलाय, अपवर्ड डायरेक्शननी फेकलाय, बरोबर आहे. कंडिशन लक्षात ठेवायची, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे यूज करायचे. एखादी वस्तू जर का मी अपवर्ड डायरेक्शनला फेकली तर तेव्हा आपण जी कसा घेणार आहे, तिथं पॉझिटिव्ह जी राहणार आहे का, नाही. कारण तिथं डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑपोजिट. जेव्हा आपण वस्तू वरती फेकतोय तिची व्हेलोसिटी काय होते, कमी कमी होत जाते, राईट ना. का बरं कमी होते, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला अट्रॅक्ट करतो आणि फोर्सची डायरेक्शन काय असते, डाऊनवर्ड असते आणि व्हेलोसिटी कुठे त्याची अपवर्ड होते. त्याच्यामुळे तिथं जी व्हॅल्यू काय घेणार आपण मायनस मध्ये घेणार, बरोबर ना. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण अपवर्ड डायरेक्शनला फेकू तेव्हा जीची व्हॅल्यू काय घ्यायची तुम्हाला, मायनस, म्हणजे तिथं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होतं, कळालं. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हा वरती फेकतो अपवर्ड डायरेक्शनला तेव्हा तिथं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन घडून येतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, ओके. कारण की तिथं डायरेक्शन ऑफ फोर्स काय असते, ऑपोजिट असतं. फोर्सची डायरेक्शन काय असते तिथं, अपोजिट असते, ओके.
सो नेक्स्ट बघा काय सांगितलं मग, दी मॅग्निट्यूड ऑफ जी इज अ सेम बट दी व्हेलॉसिटी ऑफ अ ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ अ नेगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि वरती फेकल्यामुळे काय होतं, व्हेलॉसिटी कमी होते. अपवर्ड डायरेक्शनला जेव्हा ऑब्जेक्ट फेकतो आपण तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्याच्यामुळं जी ची व्हॅल्यू आपण काय घेतोय, नेगेटिव्ह घेणार तिथं. ओके, त्या कंडिशनला. The moon and the artificial satellite are moving only under the influence of the gravitational field of the earth. They are the free fall. मग फ्री फॉल आपण कशाला म्हणू शकतो, अर्थ आणि मूनला म्हणू शकतो, राईट ना. कारण की हा अर्थ आणि मूनला म्हणू शकतो आपण काय, फ्री फॉल. का बरं, सॉरी अर्थ नाही, त्याच्यामध्ये काय फक्त मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइटला. कारण की मूनमध्ये पण काय आहे, तिथं हवा वगैरे काही नाही, एअर प्रेझेंट नाही तिथं, राईट ना. मग त्याला आपण फ्रीली फॉल म्हणू शकतो. आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट पण बरोबर ना, स्पेसमध्ये असतं आर्टिफिशियल सॅटेलाइट, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, फ्री फॉल. कारण की तिथं कोणताही एअर डिस्टर्बन्स नसतो, बरोबर ना. तर इथपर्यंत तुमचं झालं आता. ओके, आता फ्री फॉल पण आपलं झालं. आता त्याच्यामध्ये दिले बघा, डू यू नो बघू आपण, डू यू नो काय. ओके, सो एक एक टॉपिकचं तुम्ही काय करा, जर काय टॉपिक माझं एंड होतं, व्हिडिओ पॉज करायचा, त्याच्याबद्दल बुकमध्ये रीड करायचं, परत व्हिडिओ बघायचा, राईट. आणि त्याचे नोट्स काढायचे कंटिन्युअसली. जिथे मी जे काही शिकवते त्याच्या कंटिन्युअसली नोट काढा डेली. ओके, सो नेक्स्ट आहे तुमचं डू यू नो मध्ये बघा काय दिलेलं आहे, पेज नंबर 11 वर. दी व्हॅल्यू ऑफ जी इज अ सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट अ गिवन प्लेस ऑन दी अर्थ. बघा, अर्थच्या कोणत्याही जीची व्हॅल्यू काय आहे तिथं सेम आहे. एखादा ऑब्जेक्ट जर का आपण कुठे ठेवलं, अर्थच्या सरफेसवर ठेवलं, तर त्याची व्हॅल्यू काय असते, सेम असते. Thus any two objects irrespective of their masses or may any properties when dropped from the same height and the falling freely with the reach the earth at a same time. म्हणजे मग काय झालं पाहिजे, जेव्हा आपण कोणती वस्तू घेतो, बरोबर ना. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवलं होतं बघा. दोन ऑब्जेक्ट घेतले होते, एकाचा मास जास्त असतं आणि एकाचं काय कमी असणार आहे. ते दोन्ही जर का मी एका वेळेस म्हणजे ॲट अ टाइमला मी काय सोडल्या, बरोबर ना, तर काय होणार, त्या दोन्ही ऑब्जेक्ट काय सेम टाइमला खाली काय करणार आहे, आदळणार, बरोबर ना. सो तेच त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे खाली सेम टाइमला ते पोहोचणार आहे. मग पुढे बघा, गॅलिलो इज सेड. आता गॅलिलोने काय सांगितलं, गॅलिलो इज सेड टू हॅव परफॉर्म ए एक्सपेरिमेंट अराउंड दी 1590 इन दी इटालियन सिटी ऑफ पिसा. ओके, गॅलिलोने काय एक एक्सपेरिमेंट मांडलं 1590 मध्ये. ही ड्रॉप 2 स्पियर ऑफ दी डिफरंट मासेस फ्रॉम दी leaning tower of Pisa to demonstrate that both sphere reach the ground at the same time. ओके, म्हणजे इथं काय झालं की त्यांनी दोन स्पियर तयार केले. ते स्पियर काय एका टावरवरून त्यांनी खाली फेकले, बरोबर ना. एका टावरवरून ते काय केले, खाली फेकले. खाली फेकल्यानंतर त्याला काय ऑब्झर्वेशन आलं तिथं की ते दोन्ही स्पियर होते ना, ते दोन्ही स्पियर ॲट अ टाइम म्हणजे सेम टाइमला रीच झाले. कुठं, अर्थवर, म्हणजे या जमिनीवर सेम टाइमला पडले ते, बरोबर. ॲक्युरेट टाइमला ते काय खाली पडले. म्हणजे दोन्ही असं नाही की एक अगोदर गेला आणि एक नंतर गेला, असं नाही झालं. तिथे काय झालं, सेम टाइमला ते काय जमिनीवर आदळले. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ बघा. व्हेन वी ड्रॉप दी फिदर अँड हेवी स्टोन ॲट दी सेम टाइम फ्रॉम दी हाईट. आता फिदर म्हणजे पंख म्हणतो आपण, पक, एखाद्या कोंबडीचं वगैरे पक म्हणतो. ओके, ते फिदर. आणि एक स्टोन घेतला, ओके, हेवी स्टोन घेतला आणि तो काय केला आपण सर्टन हाईटवरून फेकला. मग काय, दे डू नॉट रीच टू अर्थ ॲट अ सेम टाइम. पण मग ते दोन्ही जे फिदर आहे म्हणजे पंख आहे तुमचा, एक पक आहे, ओके, ते आणि दगड हे सेम टाइमला खाली येणार आहे. मग का बरं असं होतं बघा, त्यांनी दिलं दी फिदर एक्सपिरियन्स ए बायन फोर्स अँड दी फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू दी एअर देअरफॉर फ्लोट अँड रिचेस दी ग्राउंड स्लोली लेटर दॅन दी हेवी स्टोन. दी बायन, ओके, दी बायन अँड दी फ्रिक्शनल फोर्सेस आर अ स्टोन आर मच लेस दॅन दी परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन अ व्हॅक्यूम अँड शो दॅट दी फिदर अँड स्टोन इंडीड दी अर्थ ॲज अ सेम टाइम. बघा, नासामध्ये मग त्या सायंटिस्टनी काय केलं, जे नासामध्ये जे काही सायंटिस्ट होते, ओके, त्या सायंटिस्टनी एक एक्सपेरिमेंट केला, एक फिदर घेतला. ओके, हे एक्सपेरिमेंट तिथला दिलेलं त्यांनी, एक्सपेरिमेंट तिथला दिलेले. एक फिदर घेतला आणि तो फिदर आणि तुमचा स्टोन घेतला. ते दोन्ही काय केले, त्यांनी एका सर्टन हाईटवर सोडले. ओके, नॉर्मल वातावरणामध्ये त्यांनी सोडले. पण तिथे त्यांना काय ऑब्झर्वेशन आलं की फिदर हा काय करत असा फ्लोट करत खाली आला. ओके, स्टोन ॲज इट इज निघून गेला तसा. ओके, सो मग इथं काय सांगता येईल की फिदर काय बरं मग स्लो गेला तिथं, कारण की फिदरवर काहीतरी फ्रिक्शनल फोर्स लागला जात होता हवेमुळे आणि बायन्सी फोर्स पण लागत होता, बरोबर ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचत होता, पण मग बायन्सी फोर्स आणि फ्रिक्शनलमुळे तो काय स्लोली खाली आला, बरोबर ना. पण स्टोनवर तसं काही झालं का, नाही. स्टोनवर काय बायन्सी फोर्स जास्त लागला, बरोबर ना. बायन्सी फोर्स लागला त्याच्यावर पण कमी प्रमाणात लागला
आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर जास्त लागला, त्याच्यामुळे स्टोन काय रॅपिडली खाली आला, जमिनीला तो टच झाला तिथे येऊन, आणि फिदर पण खाली आला, पण त्याला काय लागला, थोडासा टाइम लागला. ॲज कम्पेअर टू स्टोन, फिदर काय तिथं स्लो गेला. मग हाच एक्सपेरिमेंट त्यांनी व्हॅक्यूममध्ये केला. ओके, हाच एक्सपेरिमेंट काय केलं त्यांनी, एक व्हॅक्यूम चंबर बनवलं एक मोठं. ओके, आणि या व्हॅक्यूम चंबरमध्ये काय एक ठिकाणी त्यांनी काय फिदर, ओके आता तुम्हाला पंख वाटण पण मग फिदर समजून घ्या. ओके, हा काय फिदर आहे, आणि इथं काय घेतात स्टोन. ओके, आणि इथं व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम म्हणजे इथं एअर वगैरे कसलाच डिस्टर्बन्स नाही, आणि इथं बाहेरची फोर्स पण असणार नाही. इथं फक्त कोणता फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग याच्यामध्ये त्यांनी जेव्हा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना काय ऑब्झर्वेशन आलं की हा जो फिदर आहे, हा फिदरला इथं अर्थ सरफेसवर यायला जेवढा टाइम लागला तेवढाच ह्याला लागला, म्हणजे दोन्ही सेम टाइमला. बरोबर ना, म्हणजे दोन्ही सेम टाइमला इथं काय झाले, टच झाले. बरोबर ना, मग ह्याला आपण काय म्हणू शकतो, फ्री फॉल म्हणू शकतो. राईट ना. याच्यामुळे त्यांनी मग प्रूव्ह केलं की जर का आपल्याला फ्री फॉल करायचा असेल तर फ्री फॉल कशामध्ये प्रेझेंट फक्त करू शकतो आपण, व्हॅक्यूममध्ये. ओके, व्हॅक्यूममध्येच आपण काय करू शकतो, फक्त फ्री फॉल करू शकतो. ओके, आणि हे तुम्हाला ऑलरेडी मी 9th सांगितलं होतं. बरोबर ना, कोणते दोन ऑब्जेक्ट घेतले आपण, जर का त्याचे जर का आपण सोबत त्यांना सोडलं तर ते सोबतच काय करता, खाली आढळता. बरोबर, असं नाही की एक लेट जातो आणि एक नंतर जातो. पण जर का आपण अजूनच जास्त लाईट एलिमेंट घेतला, म्हणजे फिदर आणि स्टोन घेतला, मग त्या बाबतीत तसं घडत नाही. का बरं, कारण की या फिदरवर बायन्सी फोर्स ऍक्ट होतो, आणि फ्रिक्शन फोर्स पण त्याच्यावर काय होतो, ऍक्ट होतो, त्याच्यामुळे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. फ्री फॉल आपण पूर्ण बघितलंय. ओके, हे जे काही आपण शिकतोय, ओके, याचं तुम्ही चांगला स्टडी करा. ओके, कारण की 10वीचं वर्ष तुमचं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही स्कोरिंग केलं तर तुम्हाला 11th आणि 12th, बरं, स्कोरिंग म्हणजे स्टडी पण करा त्याचा चांगला, समजून घ्या कन्सेप्ट काय. हां, कन्सेप्ट समजल्यानंतर ह्याच कन्सेप्ट जर का तुमचा क्लिअर असेल तर 11वी 12वीला तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही. नाहीतर तुम्ही आता जर का टाइमपास म्हणून जर का बस पाठांतर केलं आणि सोडून दिलं, पेपर पुरतच केलं, तर मग काही फायद्याचं नाही. ते ह्या गोष्टी माहिती राहू द्या, जनरल ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो थँक्यू.